मनसेचे नेते नगरसेवक यशवंत किल्लेदार आता आपल्या सोबत आहेत। यशवंतजी नमस्कार। नमस्कार। नगरसेवक म्हणून मुंबईतले आणि मनसेचे नेते म्हणून काय भूमिका आणि प्रतिक्रिया आहे तुमची या संपूर्ण कारवाईबद्दल आणि त्या कारवाईत जे जे काही घडलं त्याबद्दल? नाही, कारवाई खूप अगोदर व्हायला हवी होती, पण जी काय देर आहे दुरुस्त आहे की हा विषय बजेटच्या अधिवेशनामध्ये सभागृहात आम्हीच घेतला होता 1-1.5 महिन्यापूर्वी आणि योगायोगाने आता ती कारवाई होते। त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण हे अनधिकृत बांधकामं जी आहेत संपूर्ण मुंबईत, नुसती बँड्राची नाही, बरोबर, पुढे कुर्ल्यालाही आहेत, मालवणीला देखील आहेत, सर्वत्र ही नुसतीच छोट्या सिंगल झोपड्या नाहीत, 1+1, 1+2 म्हणजे एक 2-2 मजल्याच्या झोपडपट्ट्या उभ्या केल्यात। आणि या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे लोक राहत आहेत आणि पुढे जाऊन कर म्हणजे काय, काही वर्षानंतर आपलं गव्हर्नमेंट त्यांना पात्र करतं, अधिकृत करतं। अधिकृत झाल्यानंतर ह्या जागा ते गार्मेंट्स वगैरे व्यवसायाला भाड्याने देतात, 1-1-1.5 लाख रुपये भाडं घेतात आणि परत दुसरीकडे झोपडं बांधायला तयार असतात स्वतःसाठी। बरोबर, अशा पद्धतीची यांची मॉडस ऑफ ऑपरेटिंग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मुंबईच्या एक्झिस्टिंग जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आता हे सगळं भार नाही सहन करू शकत। मला वाटतं ही जी कारवाई करतायत ती अधिक प्रमाणात संपूर्ण मुंबईत व्हायला हवी। काही वेळापूर्वीच इथल्या आमदारांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली की त्यांनी स्वागतच केलं या कारवाईचं, ही व्हायलाच हवी होती असंही म्हटलं। मात्र यावरून राजकारण सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे। कारण नसताना या कारवाईमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण केला जातोय, काही नेते यामध्ये राजकीय फायदा उचलू पाहतायत असं त्यांनी म्हटले। सहमत आहात तुम्ही याच्याशी? असं काय आहे बघा, काही ठिकाणं अशी आहेत की तिथे हिंदू लोकांच्याही झोपड्या आहेत, काही ठिकाणं अशी जिथे मुस्लिम लोकांच्या झोपड्या असू शकतात। इथे काही धर्माचा विषय येतो कुठून? इथे अनधिकृत बांधकाम मग ते कोणाचंही असू दे ते तुटलं गेलं पाहिजे। संपूर्ण मुंबईत अशा पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे। त्याला धार्मिक वळण लावणं किंवा धार्मिक नको ते रंग देणं हे काही योग्य नाहीये। या प्रश्न विचारण्याचं आणखी एक कारण होतं यशवंतजी, कारण काही वेळापूर्वी आम्ही किरीट सोमय्या यांच्याशी जेव्हा संपर्क साधला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की इथे बांगलादेशी घुसवले जात होते, इथूनच जिहादसाठी प्रयत्न केले जात होते आणि इथेच कारवाई करायला काही राजकीय गुंड नकार देत होते। या सगळ्याशी सहमत आहात? नाही, हे बघा, काय मला ह्याच्या पाठीमागे धार्मिक राजकारण काय आहे त्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही, परंतु जिथे जिथे इलिगल हे झोपड्या उभ्या आहेत किंवा बांधकामं उभे ती तोडली गेली पाहिजे, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका, आमच्या पक्षाची ती भूमिका आहे। राज ठाकरे साहेबांनी देखील वारंवार ह्या गोष्टीवर बोट ठेवलेला आहे। तर मला वाटतं की त्याला धार्मिक कोणतंही काय म्हणतात रंग देऊ नये, वळण देऊ नये किंवा राजकारण देखील त्याच्यामध्ये करू नये। जे काही कारवाई होते त्याची सर्व पक्षीयांनी स्वागत करायला हवं। यशवंतजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केलीत त्याबद्दल। मनसेचे नेते आणि मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आपल्या सोबत होते। ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणं आहेत त्या त्या ठिकाणी इतर दुसरे कोणतेही निकष न लावता ती अतिक्रमणं हटवली गेली पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी पक्षाच्या वतीनं इथं स्पष्ट केली आहे।